मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला तालुक्यातील नंबर 1 न्यूज चॅनल सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, सांगोला पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम काल जाहीर झाला असतानाच काही वेळापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचाही कार्यक्रम घोषित करण्यात आलाय. सोलापूर झिडपी अध्यक्षाबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला असून सांगोला तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळतंय की सभापतीपद याची मोठी उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे. त्यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवार 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर इथं पहिली बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी आरक्षित झालेल्या अध्यक्षपदांचं वाटप ग्रामविकास विभागाच्या शासन राजपत्र अधिसूचना 9 सप्टेंबर 2025 अन्वये सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता आहे. बुधवार 18 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या 2.5 वर्षाच्या कालावधीकरिता जिल्हा परिषद सदस्यांमधून सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बैठक घेण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलंय. विक्रमी मतांनी निवडून आलेल्या शांभवी कल्याण शेट्टी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीतून घेतलेली माघार ही सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. खरं पाहिलं तर मागील 10 दिवसांपूर्वी शांभवी कल्याण शेट्टी यांच्या नावासह चोपडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य चेतनसिंह केदार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मागील आठवड्यात केदार यांचं नाव मागं पडल्याचं दिसत होतं. आता मात्र कल्याण शेट्टी यांनी माघार घेतली असल्यामुळं पुन्हा एकदा चेतनसिंह केदार यांच्या नावाची चर्चा होताना दिसतीये. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. सांगोला तालुक्यात नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत केदार यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. या कामाची पोचपावती म्हणून केदार यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल अशी शक्यता अजूनही वर्तवली जातीये. सोलापूर महापालिकेचे महापौर पद हे ओपन जागेसाठी खुले असताना तेथे महापौर पदावर ओबीसी उमेदवारास संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या महापौर पदाच्या निवडीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाज काहीसा नाराज झाल्याचंही दिसून आलंय. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनीही सोलापूर येथील दौऱ्यात पालकमंत्र्यांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मराठा उमेदवारास संधी देण्याऐवजी ओबीसी उमेदवारास खुल्या जागेवर का संधी दिली असा जाहीर सवाल केला होता. मागील 4 दिवसांपूर्वी पालकमंत्री हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सोलापुरातील मराठा समाजाच्या संघटनांनी महापौर पदाबाबत मराठा समाजावर झालेल्या अन्यायाबाबत आंदोलनही केलं होतं. महापौर पदाबाबत मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मराठा समाजातील उमेदवारास संधी मिळेल असाही अंदाज बांधला जातोय. कारण सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यानं त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा कायदेशीररित्या मिळू शकतो आणि केवळ त्याचमुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मराठा समाजाला संधी देऊन मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जाऊ शकतो. असं झाल्यास सांगोला तालुक्याचे सुपुत्र तथा चोपडी जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या महत्त्वाच्या पदांवर संधी देताना तालुकानिहाय प्रादेशिक समतोल साधण्यात येणार असल्याचीही चर्चा कानावर येत आहे. ज्या तालुक्यात भाजपचा आमदार नाही तिथं महत्त्वाची पदं देऊन त्या ठिकाणी भाजप पक्षाला बळकटी देण्याचा विचार असल्याचीही गुप्त माहिती पुढे येताना दिसतेय. मंडळी, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मोठी गुप्तता पाळली जाताना दिसतेय. चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाच्याही नावाला अद्याप उघडपणे हिरवा कंदील दाखवला जात नसल्याचंही दिसतंय. भारतीय जनता पार्टीची अशा पदांवरच्या निवडीबाबतची आजपर्यंतची गुप्तता ही सर्वांना धक्का देणारी आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून अनेक नावं इच्छुक म्हणून पुढे आली असली तरीही चेतनसिंह केदार यांचं नाव ऐन वेळेस पुढे येऊन या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता दिसतीये. सांगोला तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेलच, मात्र ऐन वेळेस यामध्ये बदल झाला तरीही सांगोला तालुक्याला जिल्हा परिषदेची किमान 2 सभापती पदं मिळतील असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतायत. तर मंडळी, येत्या 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अखेर संपणार आहे हे मात्र निश्चित आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.
आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.